हॅलो, गुड मॉर्निंग. कसे आहात सर्वजण? सो मी खूप दिवसांनंतर आज एवढं सकाळ सकाळ उठली. आता वाजले होते 5:30. मी उठले होते 5 वाजता, फ्रेश वगैरे झाले, ओला केली, ओला आली. त्याच्यानंतर मी निघाले. मग मी पोचले चिंचवड स्टेशनला. सो चिंचवड स्टेशनचं फ्रंट गेट साईडनी मी आले होते. खरंच खूप छान केलं आहे त्यांनी. ट्रेन आली, ट्रेनमध्ये बसले आणि मग मी निघाले. आणि मी खरं तर मला खूप झोप येत होती, पण मी ते मंकी हिलसाठी थांबले होते, कारण की माझे पूर्वज तिथे बसलेले असतात ना. सो मला त्यांना भेटायचं होतं, पण ते नाही दिसले. ट्रेनमधनं प्रवास करता करता मग मी पोचले फायनली पनवेलला. सगळ्यात मोठा ठेवलं की माझ्या मागे काहीतरी साडी खाली तिथनं चढत होते मी आणि माझा पायच घसरला. मुंबईला आल्यावर काही ना काही होतच असतं माझ्यासोबत. आणि लाईन का लावली आहे मला माहिती नाही. मुंबईकर जरा वेगळेच आहेत, काय काय असतं काय माहिती. आणि आता कळत नाही आहे मला, हे स्टेशन नवीन झालं आहे. सो मी कुठून जाऊ, कन्फ्युजन. सॉल्युशन अभी मुझे निकालना पडेगा, कहाँ से जाना. तरी पण मी सगळ्यांना फॉलो करत निघाले. आणि ही मुंबई आहे. धावपळीचं शहर म्हणलं तर मुंबई. सगळे पळतच. मग बाहेर आले, ऑटो पकडली, ऑटोमध्ये बसले. आणि गरमीची एवढी स्टार्ट झाली, बापरे, भयंकर गरमी होती. मग नंतर मी पोचले. हे बघा, फायनली रिच. घरी आले. छोटी मला बघून कन्फ्यूज होती, कशी काय आली एवढं सकाळ. त्यानंतर तिने मला हक केला आणि जवळ घेतलं, चेंज वगैरे केला आणि मी झोपले. तर मला झोपून देत नव्हती. तिला माझ्यासोबत खेळायचं होतं, तर ती माझ्या पायाला गुदगुल्या करत होती. तयार वगैरे झालो, फ्रेश झालो आणि मग निघालो आम्ही हॉस्पिटल. छोटीचं गाणं आहे, आय लव्ह यू बोलायला जायचे. छोटीचं गाणं ऐकत आम्ही हॉस्पिटलला पोचलो. आज मम्मीचा सेकंड किमो होता, त्याच्यामुळे आम्ही हॉस्पिटलला आलो. आणि तिथे ॲनिमल्सचं पण म्हणजे टाटांना ॲनिमल्स आवडायचे. आणि तिथे एवढे कुत्रे आहेत ना सगळं पूर्ण हॉस्पिटलमध्ये. तर त्यांनी त्यांच्यासाठी ते बनवलं. म्हणजे किती अभिमानाची गोष्ट आहे. त्याचं उदाहरण बघाच येते, कारण की वेटिंग रूम होतं ACचं आणि तिथे पण होते डॉगेश भाई. आतमध्ये गेल्यानंतर वेटिंगसाठी एवढं छोटं बाळ किमोला आलं होतं. बघून तर खूपच वाईट वाटतं. आम्ही मेडिसिन्स घेतल्या, मम्मीला किमो दिला आणि मग आम्ही नंतर चहा कॉफी घेतली. तर तिथे फक्त चहा 5 रुपयाला आणि कॉफी पण 5 रुपयाला होती. मग त्याच्यानंतर दुपार झाली. बाहेर आम्ही टिफिन आणलं होता घरनं, जेवण वगैरे केलं. मम्मीचं किमो झालं, घरी आलो, घरी जेवण वगैरे बनवलं. त्याच्यानंतर सर्व बोलणं वगैरे झालं आणि मग आम्ही ते झोपलो. बाय, गुड नाईट.